कर्जमाफीची केवायसी करायला जात असताना ह्या गोष्टींचा नक्की तपास करा, नाहीतर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही घेतलेलं कर्ज आणि पोर्टलवर दिसणारं कर्ज यांची रक्कम सारखीच आहे का हे नक्की तपासून बघा. कारण सध्या अनेक शेतकऱ्यांना या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. जर तशी काही तफावत आढळून आली तर संबंधित बँकेशी संपर्क साधा किंवा आपले सरकार सेवा केंद्राच्या संचालकांना या गोष्टी दाखवून द्या, मगच केवायसी करा. त्यानंतर मित्रांनो, तुमचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, वैयक्तिक माहिती ही सुद्धा नक्की तपासून घ्या, नाहीतर पुढे भविष्यात तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो, अडचण निर्माण होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आधार क्रमांक घेत नाही किंवा कर्जाची रक्कम दाखवत नाही तर घाबरून जाऊ नका. कारण महाराष्ट्रात असंख्य ठिकाणी केवायसी प्रोसेस चालू आहे. त्याच्यामुळे पोर्टल संथ होऊ शकतं, हळू होऊ शकतं. 1 तासांनी किंवा 2 तासांनी पुन्हा केवायसीचा प्रयत्न करा. जर नाहीच केवायसी झाली तर दुसऱ्या दिवशी याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. जर तुम्ही कर्जमाफीसाठी खरंच पात्र आहात, कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव आलेलं आहे, तर तुमची केवायसी नक्की होणार आहे. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका, कारण शासनाने केवायसी करण्यासाठी भरपूर वेळ दिलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, सगळ्या गोष्टींचा तपास करा, सगळ्या गोष्टी तपासा, मगच केवायसी करा. आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.